पुण्यातील सेनापती बापट रोडवरील त्या उत्तुंग कॉर्पोरेट इमारतीच्या काचेच्या भिंतीवर पावसाचे थेंब संथपणे ओघळत होते. जणू काही निसर्गही आजच्या त्या गंभीर वातावरणात सामील झाला होता. सकाळी 10ची वेळ, पण ऑफिसच्या आतल्या लखलखत्या दिव्यांखाली वेळेचं भान उरत नव्हतं. तिथल्या रिसेप्शनजवळ असलेल्या एका लाकडी बाकावर अमर अगदी शांतपणे बसला होता, पण त्याच्या आत विचारांचं काहूर माजलं होतं. अंगावर घातलेला पांढरा शुभ्र शर्ट आणि साधी इस्त्री केलेली पॅन्ट त्याच्या मध्यमवर्गीय पार्श्वभूमीची साक्ष देत होती. तर हातात पकडलेली फाईल तो पुन्हा पुन्हा उघडून पाहत होता. त्या फाईलमध्ये असलेली कागदपत्र म्हणजे केवळ त्याची शैक्षणिक प्रमाणपत्र नव्हती, तर त्याच्या आईवडिलांनी साठवलेला घामाचा पैसा आणि त्याने रात्रीचा दिवस करून मिळवलेलं शिक्षण होतं. अमर मूळचा सातारा जिल्ह्यातील एका छोट्या गावचा, जिथे शेती हा जगण्याचा आधार होता. पण दुष्काळ आणि कर्जाच्या फेऱ्यात अडकलेल्या बापानं आपल्या मुलानं पुण्यात जाऊन साहेब बनावं या जिद्दीनं त्याला शहरात पाठवलं होतं. पुण्यात आल्यावर अमरनं कधी पुण्याच्या गंजपेठेतल्या एका छोट्या खोलीत राहून तर कधी केवळ वडापाव खाऊन आपले दिवस काढले होते. कित्येकदा फी भरण्यासाठी त्याला लोकांच्या दुकानात रात्रीची कामं करावी लागली होती. पण त्यानं कधीही आपल्या संघर्षाचं प्रदर्शन केलं नाही. आज तो ज्या इमारतीत बसला होता तिथलं वातावरण त्याच्यासाठी अगदी नवीन होतं. तिथल्या रिसेप्शनिस्टचं सफाईदार इंग्रजी बोलणं, तिथल्या कर्मचाऱ्यांची धावपळ आणि सगळीकडे पसरलेला एक प्रकारचा प्रोफेशनल दरवळ अमरला थोडा दडपणाखाली आणत होता. त्यानं पुन्हा एकदा मनगटी घड्याळाकडे पाहिलं. सेकंदाचा काटा जणू त्याच्या हृदयाच्या ठोक्यांची स्पर्धा करत होता. त्याच्या आजूबाजूला इतरही अनेक उमेदवार होते, जे महागडे सूट घालून हातात लॅपटॉप बॅग घेऊन आत्मविश्वासानं बसले होते. त्यांच्याकडे पाहून अमरला क्षणभर वाटलं की आपण या स्पर्धेत टिकू शकू का. पण त्याच वेळी त्याला त्याच्या आईचे शब्द आठवले, अमर, प्रामाणिकपणाची सोबत कधी सोडू नकोस. नशीब तुला साथ देईलच. तेवढ्यात रिसेप्शनवरून एका तरुणीनं नाव पुकारलं, अमर कुमार, प्लीज कम इन. सुष्मिता मॅडम इज वेटिंग फॉर यू. अमर उठला. त्याचं पाय थोडे जड झाले होते, पण त्यानं चेहऱ्यावर एक संयमित हास्य आणलं आणि तो केबिनच्या दिशेनं चालू लागला. केबिनचा दरवाजा उघडून आत गेल्यावर समोरच्या खुर्चीवर बसलेल्या सुष्मिता मॅडमकडे पाहून त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. त्याला वाटलं होतं की कोणीतरी कडक शिस्तीचा म्हातारा साहेब समोर असेल, पण तिथे साधारण 27-28 वर्षांची एक प्रसन्न व्यक्तिमत्वाची महिला बसली होती. सुष्मिता. तिच्या डोळ्यात एक प्रकारचा आत्मविश्वास होता, पण तो कोणाला दाबण्यासाठी नसून समोरच्याला समजून घेण्यासाठी होता. तिने अमरला बसायला सांगितलं आणि त्याच्या फाईलमधली पानं चाळायला सुरुवात केली. केबिनमध्ये एक शांतता पसरली होती, जी फक्त फाईलच्या पानांच्या आवाजाने भंग पावत होती. सुष्मिताने विचारलेले प्रश्न इतर मुलाखतींसारखे तांत्रिक नव्हते, तर त्यातून ती अमरच्या व्यक्तिमत्वाचा शोध घेत होती. अमर, तुमच्या फाईलमध्ये गॅप आहे. या 2 वर्षात तुम्ही काय केलं? तिनं विचारलं. अमरनं नजर न झुकवता उत्तर दिलं, मॅडम, वडिलांच्या आजारपणामुळे मला गावी जावं लागलं होतं. तिथे मी शेतात काम केलं आणि रात्रीच्या वेळी स्थानिक मुलांची ट्युशन घेतली, जेणेकरून घराचा खर्च चालेल. त्याचं हे प्रामाणिक उत्तर ऐकून सुष्मिताच्या चेहऱ्यावर एक क्षणभर कौतुकाची लकीर उमटली. मुलाखत संपली आणि तिनं अमरला बाहेर थांबायला सांगितलं. बाहेरच्या त्याच बाकावर बसलेला असताना अमरच्या मनात अनेक शंका येत होत्या. आपल्याला नोकरी मिळेल का? वडिलांना पाठवलेल्या पैशांचं काय होईल? काही वेळानं त्याला पुन्हा आत बोलावण्यात आलं. सुष्मितानं त्याच्याकडे रोखून पाहिलं आणि म्हणाली, अमर, तुझं रेकॉर्ड पाहिलं, तुझा संघर्ष पाहिला. मी तुला नोकरी द्यायला तयार आहे,
पण माझी एक अट आहे. हे ऐकून अमरच्या काळजात धस्स झालं, कारण कॉर्पोरेट जगतात अटी या शब्दाचे अनेक अर्थ लावले जातात. त्यानं सावध होत विचारलं, मॅडम, कोणती अट? सुष्मिता थोडी खुर्चीवरून पुढे झुकली. तिचा आवाज आता अधिक गंभीर झाला होता आणि ती म्हणाली, माझी अट अशी आहे की ही नोकरी मिळाल्यावर तुला मी सांगेल तेच करावं लागेल आणि जिथे मी सांगेल तिथे यावं लागेल. यावर तुझी काही हरकत तर नाही ना? अमरचे डोळे विस्फारले. त्याच्या मनात भीती आणि संतापाची एक लाट उसळली. पण त्यानं स्वतःला सावरलं आणि म्हणाला, मॅडम, मी गरीब घरातील मुलगा आहे, मेहनतीला घाबरत नाही. पण जर तुमची अट माझ्या स्वाभिमानाला धक्का लावणारी असेल किंवा काही चुकीचं करण्यासाठी असेल तर मला माफ करा. मला अशा अटीवर नोकरी नको आहे. अमरच्या या उत्तरावर सुष्मितानं एक मोठा श्वास घेतला आणि केबिनमध्ये पुन्हा एकदा शांतता पसरली. मग ती हळूच हसली आणि खणखणीत आवाजात म्हणाली, अमर, नेमका हाच स्वाभिमान मला तुझ्यामध्ये पाहायचा होता. आता तुला या अटीचा खरा अर्थ मी समजावून सांगते. सुष्मिताच्या चेहऱ्यावरचे ते रहस्यमयी हास्य पाहून अमर क्षणभर गोंधळला, पण त्याच्या मनातला संताप अजून पूर्णपणे मावळला नव्हता. सुष्मितानं आपल्या हातातील पेन टेबलावर ठेवला आणि खुर्चीवर मागे रेलून बसत म्हणाली, अमर, तू आता जे काही बोललास ते ऐकून मला खात्री पटली की मी निवडलेला उमेदवार चुकीचा नाही. माझी अट ही कोणतीही अनैतिक गोष्ट नाही, तर ती एक नैतिक जबाबदारी आहे. या कॉर्पोरेट जगात वावरताना अनेकदा माणसं यशाच्या शिखरावर पोचतात, पण माणुसकी विसरतात. माझी अट एवढीच आहे की या कंपनीत काम करताना तू कितीही मोठा झालास तरी तुझ्यातला हा प्रामाणिकपणा आणि गरजूला मदत करण्याची वृत्ती तू कधीही सोडणार नाहीस. मी तुला सांगेल तिथे जावं लागेल याचा अर्थ असा की आपल्या कंपनीच्या वतीनं आपण ग्रामीण भागात काही सामाजिक प्रकल्प राबवतो. तिथे तुला जाऊन काम करावं लागेल. आणि राहिला प्रश्न, मी सांगेल तेच करावं लागेल याचा, तर त्याचा अर्थ असा की कामाच्या बाबतीत तू फक्त गुणवत्तेशी तडजोड करणार नाहीस. मग समोर कितीही मोठा दबाव असला तरी. सांग, आहे का ही अट मान्य? सुष्मिताचं हे शब्द ऐकल्यावर अमरच्या अंगावर शहारा आला. ज्या अटीला तो चुकीचं समजत होता ती तर त्याच्या आयुष्यातील मूल्यांची परीक्षा होती. त्यानं आदरानं मान झुकवली आणि शांत आवाजात म्हटलं, मॅडम, मला माफ करा. मी तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढला. अशा अटीवर तर मी माझं पूर्ण आयुष्य या कंपनीला द्यायला तयार आहे. सुष्मितानं हसून डेस्कच्या ड्रॉवरमधून एक पाकिट काढलं आणि अमरच्या दिशेनं सरकवलं. हे तुझं जॉईनिंग लेटर आहे आणि यात काही पैसे आहेत. आज तुझा पहिला दिवस आहे. जाऊन चांगलं जेवण कर आणि तुझ्या घरी साताऱ्याला फोन करून सांग की तुला नोकरी मिळाली आहे. उद्या सकाळी 9 वाजता रिपोर्ट कर. अमरनं ते पाकिट हातात घेतलं. त्याचं डोळे पाणावले होते. तो केबिन बाहेर पडला तेव्हा त्याला पुण्याचं ऊनही सुसह्य वाटू लागलं होतं. पुढचे काही दिवस अमरसाठी एखाद्या स्वप्नासारखे होते. ऑफिसचं ते चकाचक वातावरण, कॉम्प्युटरसमोर बसून करायचं काम आणि सुष्मिता मॅडमकडून मिळणारं मार्गदर्शन यांमुळे तो झपाट्यानं शिकत होता. सुष्मिता ही दिसायला जितकी शांत होती, कामाच्या बाबतीत तितकीच चोख होती. अमरनं पाहिलं की ती ऑफिसमधल्या शिपायापासून ते वरिष्ठ मॅनेजरपर्यंत सर्वांशी तितक्याच आदरानं वागायची. हळूहळू अमर आणि सुष्मिता यांच्यात कामाच्या पलीकडे एक विश्वासाचं नातं तयार होऊ लागलं. एके दिवशी ऑफिसचं काम संपवून अमर घरी जाण्यासाठी निघाला असताना त्याला सुष्मिताची गाडी ऑफिसच्या गेटबाहेर उभी असलेली दिसली. गाडीचं बोनेट उघडं होतं आणि सुष्मिता हताशपणे कोणाला तरी फोन लावत होती. अमर धावत तिथे गेला आणि विचारलं, मॅडम, काय झालं? काही मदत हवी आहे का? सुष्मितानं कपाळावरचा घाम पुसत म्हटलं, अमर, गाडी सुरू होत नाहीये
आणि मेकॅनिकचा फोन लागत नाहीये. मला एका महत्त्वाच्या ठिकाणी पोचायचं होतं. अमरला साताऱ्यात असताना गाड्यांच्या इंजिनबद्दल थोडी माहिती होती. त्यानं म्हटलं, मॅडम, मी एकदा पाहू का? सुष्मितानं संशयानं पाहिलं, पण संमती दिली. अमरनं इंजिन तपासलं. काही वायर लूज होत्या. त्या नीट केल्या आणि सुष्मिताला स्टार्टर मारायला सांगितला. एका प्रयत्नात गाडी सुरू झाली. सुष्मिताच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. ती म्हणाली, थँक्स अमर, तू तर मल्टी टॅलेंटेड आहेस. चल, आता गाडी सुरू झालीच आहे तर तुला तुझ्या घरापर्यंत सोडून देते. अमरनं आधी नकार दिला, पण सुष्मिताच्या आग्रहाखातर तो गाडीत बसला. त्या प्रवासादरम्यान त्यांच्यात खूप गप्पा झाल्या. सुष्मितानं विचारलं, अमर, तुला पुण्याबद्दल काय वाटतं? तुझ्या गावातल्या शांततेनंतर हे शहर खूप धावपळीचं वाटत असेल ना? अमर खिडकीबाहेर पाहत म्हणाला, मॅडम, शहर धावपळीचं आहे हे खरं आहे, पण याच शहरानं माझ्यासारख्या कित्येक सामान्य मुलांना स्वतःचं अस्तित्व शोधण्याची संधी दिली आहे. फक्त कधीकधी वाटतं की या गर्दीत माणुसकी हरवत चालली आहे का? सुष्मिता त्याच्याकडे बघत राहिली. एका साध्या मुलाचं विचार इतके खोल असू शकतात हे तिला आज पहिल्यांदा जाणवले. नंतरच्या काही आठवड्यात ऑफिसमध्ये एक मोठी क्लायंट मीटिंग होती. या मीटिंगची सगळी जबाबदारी सुष्मितानं अमरवर सोपवली होती. अमरनं रात्र जागून प्रेझेंटेशन तयार केलं होतं. मीटिंगच्या दिवशी तो थोडा घाबरलेला होता, कारण समोर मोठे उद्योगपती बसले होते. मीटिंग सुरू झाली. अमर बोलायला उभा राहिला. सुरुवातीला त्याचा आवाज थोडा थरथरला, पण त्यानं समोर बसलेल्या सुष्मिताच्या डोळ्यात पाहिलं. तिचे डोळे त्याला सांगत होते, अमर, तू हे करू शकतोस. आणि मग काय, अमरनं इतकं प्रभावी सादरीकरण केलं की क्लायंटनं जागेवरच कॉन्ट्रॅक्ट साईन केलं. मीटिंग संपल्यावर सुष्मितानं अमरला तिच्या केबिनमध्ये बोलावलं. वेल डन अमर, मला तुझ्यावर अभिमान आहे. आज तू सिद्ध केलंस की जिद्द असेल तर माणूस काहीही करू शकतो. अमर म्हणाला, हे सगळं तुमच्या विश्वासामुळे शक्य झालं मॅडम. सुष्मिता हसली आणि म्हणाली, उद्या शनिवार आहे, ऑफिसला सुट्टी आहे. आपण उद्या संध्याकाळी सारसबागेत भेटू शकतो का? मला तुझ्याशी कामाव्यतिरिक्त काही बोलायचं आहे. अमरला आश्चर्याचा धक्का बसला. एका HR हेडनं एका ज्युनियरला बागेत भेटायला बोलावणं हे अनपेक्षित होतं. त्याच्या मनात विचारांचं अनेक पतंग उडू लागले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अमर ठराविक वेळेच्या 5 मिनिटं आधीच सारसबागेत पोचला. पुण्याचा तो गुलाबी गारवा आणि बागेतील गणपती मंदिराचा तो सात्विक परिसर मनाला शांतता देत होता. काही वेळात सुष्मिता तिथं आली. तिनं अगदी साधा सुती ड्रेस घातला होता. केसांची साधी वेणी घातली होती. आज ती मॅडम वाटत नव्हती, तर एक साधी सुष्मिता वाटत होती. ते एका बाकावर बसले. सुरुवातीला दोघांमध्ये थोडी शांतता होती. मग सुष्मितानं बोलायला सुरुवात केली. अमर, तू कधी विचार केलायस का की मी तुलाच ही नोकरी का दिली? माझ्याकडे तुझ्यापेक्षा जास्त मार्क असलेली मुलं होती. अमर म्हणाला, कदाचित माझ्या अनुभवामुळे? सुष्मिता मान हलवत म्हणाली, नाही अमर, तुझ्या डोळ्यातली ती प्रामाणिक चमक आणि तुझ्या बोलण्यातला तो साधेपणा मला भावला. खरं सांगू तर या ऑफिसच्या खोट्या जगात मला तुझ्यासारखा एक खरा माणूस हवा होता. तू ऑफिसमध्ये आल्यापासून मला काम करायला नवीन ऊर्जा मिळते. अमरनं सुष्मिताकडे पाहिलं. तिचे डोळे आज काहीतरी वेगळंच सांगत होते. तो म्हणाला, मॅडम, मलाही तुमच्याबद्दल खूप आदर वाटतो. तुम्ही मला फक्त नोकरी दिली नाही, तर एक नवीन आयुष्य दिलंय. सुष्मितानं थोडं लाजत विचारलं, अमर, तुला वाटतं का की आपली ही मैत्री ऑफिसच्या भिंतींच्या पलीकडे जाऊ शकते? म्हणजे तुला माझ्याशी मैत्री करायला आवडेल का? अमरनं स्मित हास्य केलं आणि म्हटलं, मॅडम,
आपण आता बागेत बसलो आहोत, ऑफिसमध्ये नाही. आणि इथं मी तुम्हाला फक्त सुष्मिता समजू शकतो का? सुष्मितानं हसून मान डोलावली. त्या संध्याकाळी त्यांनी तासन तास गप्पा मारल्या. अमरनं त्याला साताऱ्यातल्या गावाची, त्याच्या लहानपणीच्या आठवणींची आणि त्याच्या संघर्षाची गोष्ट सांगितली. सुष्मितानंही तिच्या आयुष्यातील एकटेपणाबद्दल सांगितलं. कसं तिचा आईवडील सतत बिझनेसमध्ये व्यस्त असायचे आणि तिला नेहमीच अशा कोणाची तरी साथ हवी होती, जो तिला तिच्या पदासाठी नाही तर तिच्या स्वभावासाठी ओळखेल. अंधार पडू लागला होता. बागेतले दिवे लागले. सुष्मिता उभी राहिली आणि म्हणाली, अमर, आज खूप दिवसांनी मनापासून बोलले मी. थँक्यू. अमरनं तिच्या डोळ्यांत पाहिलं आणि त्याला जाणवलं की हे नातं आता केवळ बॉस आणि कर्मचारी या मर्यादेत राहिलं नव्हतं. पण त्याच वेळी त्याला समाजाची भीतीही वाटत होती. तो एक सामान्य मध्यमवर्गीय मुलगा आणि सुष्मिता एका मोठ्या पदावरची श्रीमंत मुलगी. हा विचार त्याच्या मनात आलाच होता की सुष्मिता पुन्हा म्हणाली, अमर, मनात काही शंका ठेवू नकोस. मला माहितीये तू काय विचार करतोयस. पण लक्षात ठेव, नाती ही पगारावर किंवा पदावर ठरत नसतात. ती हृदयाच्या ओढीनं ठरतात. उद्या ऑफिसमध्ये भेटूया. सुष्मिता निघून गेली. पण अमर तिथेच बसून राहिला. त्याला सुष्मिताच्या शब्दात एक वेगळीच ओढ जाणवत होती. त्याला आठवलं, सुष्मितानं मुलाखतीच्या दिवशी विचारलं होतं, जिथं मी सांगेल तिथं यावं लागेल, यावर तुझी काही हरकत तर नाही ना? आज त्याला त्या वाक्याचा एक नवा रोमॅन्टिक अर्थ उमजला होता. पण हा प्रवास इतका सोपा नव्हता. ऑफिसमध्ये त्यांच्या वाढत्या जवळीकीची चर्चा सुरू झाली होती. काही लोक अमरच्या कामाचं कौतुक करण्याऐवजी तो मॅडमच्या जवळ आहे म्हणून त्याला नोकरी मिळाली अशा कुजबुजी करू लागले होते. अमरला हे सगळं सहन होत नव्हतं. त्याला वाटलं की आपल्यामुळे सुष्मिताच्या प्रतिमेला धक्का लागू नये. सोमवारी ऑफिसमध्ये गेल्यावर अमरनं ठरवलं की तो सुष्मिताशी थोडा अंतर राखून वागेल. त्यानं तिच्या केबिनमध्ये जाणं कमी केलं. फक्त कामापुरतंच बोलू लागला. सुष्मिताच्या हे लगेच लक्षात आलं. तिनं त्याला दुपारी लंच ब्रेकमध्ये मेसेज केला, संध्याकाळी 7 वाजता ऑफिसच्या गच्चीवर ये, मला बोलायचंय. अमरला जाणं भाग होतं. गच्चीवर गेल्यावर सुष्मिता रेलिंगला धरून उभी होती. पुण्याच्या रात्रीचं दृश्य तिथून खूप सुंदर दिसत होतं. अमर तिथं पोहोचला. सुष्मितानं मागे न वळताच विचारलं, अमर, तू माझ्यापासून लांब का पळतोयस? ऑफिसच्या कुजबुजींना घाबरलायस का? अमर शांत राहिला. सुष्मिता त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, अमर, मी तुला आधीच सांगितलं होतं की मला तुझा स्वाभिमान आवडलाय. पण या स्वाभिमानाचा अर्थ कोणापासून लांब जाणं असा होत नाही. जर आपण काही चुकीचं करत नाही आहोत तर जगाची पर्वा कशाला करायची? मला तुझ्या कामावर पूर्ण विश्वास आहे आणि तुझ्यावरही. अमरनं तिचे शब्द ऐकले आणि त्याला स्वतःचा अभिमान वाटला. त्यानं म्हटलं, सुष्मिता, मला तुमची काळजी वाटते. लोक तुमच्याबद्दल चुकीचं बोलतील हे मला मान्य नाही. सुष्मितानं त्याचा हात हातात घेतला आणि हळूच म्हणाली, अमर, आपण लोकांच्या बोलण्यानं आपलं नातं ठरवणार आहोत का? मला तुझी साथ हवी आहे, मग ती ऑफिसमध्ये असो किंवा आयुष्यात. तू मला साथ देशील ना? अमरनं तिच्या हातावर आपली पकड घट्ट केली. त्या रात्री गच्चीवरच्या त्या गारव्यात दोघांनी एक मूक वचन दिलं. पण पुढच्याच क्षणी सुष्मितानं विचारलेल्या एका प्रश्नानं अमरला विचार करायला भाग पाडलं. सुष्मिता म्हणाली, अमर, उद्या जर तुला माझ्यासाठी ही नोकरी सोडावी लागली किंवा मला तुझ्यासाठी काही मोठा निर्णय घ्यावा लागला तर तू तयार असशील का? सुष्मितानं विचारलेला तो प्रश्न, जर तुला माझ्यासाठी ही नोकरी सोडावी लागली तर तू तयार असशील का,
हा प्रश्न गच्चीवरच्या त्या शांत वातावरणात एखाद्या विजेसारखा कडाडला आणि अमरच्या काळजाचा ठोका चुकला. त्यानं सुष्मिताच्या त्या काळ्याशार डोळ्यांत पाहिलं, जिथे आता केवळ अधिकार नव्हता तर एक प्रकारची आर्तता आणि भविष्यातील संघर्षाची जाणीव होती. अमरनं काही क्षण डोळे मिटले आणि त्याला साताऱ्याचं आपलं छोटं घर, वडिलांचे कष्ट आणि पुण्यात काढलेले ते खडतर दिवस आठवले. पण त्याहीपेक्षा त्याला आठवलं ते सुष्मितानं त्याच्यावर दाखवलेलं प्रेम आणि विश्वास, ज्यानं त्याला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद दिली होती. त्यानं सुष्मिताचा हात आपल्या दोन्ही हातात घेतला. तिचे हात थरथरत होते. कदाचित तिलाही तिच्या या प्रश्नाच्या तीव्रतेची जाणीव झाली होती. अमर अत्यंत शांत पण खंबीर आवाजात म्हणाला, सुष्मिता, माझ्यासाठी ही नोकरी केवळ पोटापाण्याचं साधन नाही, तर तो माझा स्वाभिमान आहे. पण जर हाच स्वाभिमान तुझ्या अस्तित्वाच्या आड येत असेल किंवा तुला माझ्यामुळे लोकांच्या टीकेचा धनी व्हावा लागत असेल, तर मी आज आणि याच क्षणी हा राजीनामा देऊ शकतो. माझ्यासाठी तू या जगातील कोणत्याही पदापेक्षा, पगारापेक्षा आणि प्रतिष्ठेपेक्षा मोठी आहेस. कारण नोकरी पुन्हा मिळू शकते, पण सुष्मिता एकदा हरवली तर ती पुन्हा मिळणार नाही. अमरचं हे शब्द ऐकल्यावर सुष्मिताच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले आणि तिनं आपला चेहरा त्याच्या खांद्यावर लपवला. त्या रात्री पुण्याच्या आकाशातील चांदण्या जणू या दोघांच्या अतूट नात्याची साक्ष देत होत्या. पण खाली ऑफिसच्या दालनात मात्र निराळंच कारस्थान शिजत होतं. पुढच्या काही दिवसात अमरनं कामात स्वतःला झोकून दिलं. पण ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये, लिफ्टमध्ये आणि व्हॉट्सॲप ग्रुप्सवर सुष्मिता आणि अमरच्या नात्याबद्दलच्या चर्चांनी विद्रूप वळण घेतलं होतं. कंपनीचा एक वरिष्ठ मॅनेजर विकास, जो आधीपासूनच सुष्मिताच्या पदावर डोळा ठेवून होता आणि ज्याला सुष्मितानं नेहमीच तिच्या कार्यक्षमतेनं मागे टाकलं होतं, त्यानं या संधीचा फायदा घ्यायचं ठरवलं. विकासनं काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून वरच्या व्यवस्थापनाकडे तक्रार केली की सुष्मिता मॅडम अमर कुमारला वैयक्तिक ओळखीमुळे झुकतं माप देतात आणि यामुळे कंपनीच्या कामाच्या संस्कृतीवर वाईट परिणाम होते. एके दिवशी सकाळी अमर ऑफिसमध्ये पोचला तेव्हा त्याला वातावरणात एक वेगळानच जडपणा जाणवला. लोक त्याच्याकडे पाहून कुत्सितपणे हसत होते, तर काही जण मुद्दाम त्याच्यासमोर सुष्मिताचं नाव काढून टोमणं मारत होते. अमरनं याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, पण दुपारच्या सुमारास त्याला सुष्मिताच्या केबिनमधून जोरात ओरडण्याचे आवाज ऐकू आले. तो केबिनच्या बाहेर गेला तेव्हा त्याला दिसलं की विकास आणि कंपनीचे 2 डायरेक्टर्स सुष्मिताला प्रश्न विचारत होते आणि सुष्मिताचा चेहरा संतापानं लाल झाला होता. मॅडम, हा बिझनेस आहे, कोणतं रोमॅन्टिक पार्क नाही. तुम्ही एका ज्युनियर कर्मचाऱ्याला इतके अधिकार कसे देऊ शकता? आम्हाला बातमी मिळाली आहे की तुम्ही अमरला या प्रोजेक्टचे इन्सेंटिव्हसुद्धा जास्त देणार आहात. हे कशाच्या जोरावर? विकासचे हे विषारी शब्द ऐकून अमरला राहवलं नाही. तो परवानगी न घेताच आत शिरला. सर, मॅडमवर लावलेले सर्व आरोप खोटे आहेत. मी जे काही मिळवलंय ते माझ्या मेहनतीनं मिळवलंय, अमर ओरडला. पण डिरेक्टरनं त्याला हातानं थांबवलं आणि थंडपणे म्हटलं, अमर, तुझ्या कामाबद्दल आम्हाला शंका नाही, पण कंपनीच्या नियमावलीनुसार बॉस आणि कर्मचारी यांच्यात अशा प्रकारचं संबंध असणं हे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टमध्ये येतं. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत आम्हाला तुमच्या दोघांपैकी एकाचा राजीनामा हवाय, अन्यथा आम्हाला कडक कारवाई करावी लागेल. केबिनमध्ये स्मशान शांतता पसरली. सुष्मितानं अमरकडे पाहिलं आणि अमरनं सुष्मिताकडे. दोघांच्याही नजरेत एकमेकांबद्दलचं प्रेम होतं, पण समोर त्यांच्या करिअरची आणि प्रतिष्ठेची राख होताना दिसत होती. अमर काही बोलणार इतक्यात सुष्मिता म्हणाली, सर, कोणालाही राजीनामा द्यायची गरज नाही, कारण आमचं नातं इतकं कमकुवत नाही की एका नोकरीमुळे ते तुटेल. आम्ही यावर विचार करू.
त्या दिवशी ऑफिस सुटल्यावर दोघंही नेहमीच्या पार्कमध्ये भेटले. पण आज तिथं ती पहिलीची शांतता नव्हती, तर एक प्रचंड मानसिक दडपण होतं. सुष्मिता म्हणाली, अमर, मी राजीनामा देणार आहे. मी दुसरीकडे कुठेतरी चांगली नोकरी शोधू शकते. तू तुझं करिअर इथे सुरू केलंस, तुला इथेच राहणं गरजेचं आहे. पण अमरनं मान हलवली. नाही सुष्मिता, तू या कंपनीची गरज आहेस. तू राजीनामा दिलास तर या सगळ्या षड्यंत्र रचणाऱ्या लोकांचा विजय होईल. मी इथून बाहेर पडतो. साताऱ्याचा मुलगा आहे मी, कुठेही कष्ट करून जगू शकतो. यावर सुष्मितानं त्याला थांबवलं आणि म्हणाली, अमर, प्रश्न फक्त नोकरीचा नाही आहे. प्रश्न आपल्या भविष्याचा आहे. मला वाटतं आता वेळ आली आहे की आपण आपल्या घरच्यांना याबद्दल सांगावं. अमरला माहिती होतं की हे काम नोकरी सोडण्यापेक्षाही कठीण आहे. त्याच्या घरी साध्या विचारांचा आईवडील होते, ज्यांच्यासाठी आपली सून ही त्यांच्याच जातीपातीची आणि संस्कृतीची असावी असा दंडक होता. तर सुष्मिताचं कुटुंब पुण्यातील उच्चभ्रू वर्गातील होतं, ज्यांच्यासाठी अमर हा केवळ एक मध्यमवर्गीय नोकर होता. तरीही दोघांनी ठरवलं की ते या संकटाचा सामना एकत्र करतील. ठरल्याप्रमाणे रविवारी अमर सुष्मिताच्या घरी गेला. सुष्मिताचा बंगला पुण्यातील एका पॉश सोसायटीत होता. तिथल्या गेटवरच्या वॉचमननं जेव्हा अमरची साधी गाडी पाहिली तेव्हा त्यानं त्याला आत सोडायलाच 10 प्रश्न विचारले. अमर आत गेला तेव्हा सुष्मिताचं वडील श्री देशपांडे सोफ्यावर बसून वर्तमानपत्र वाचत होते. सुष्मितानं अमरची ओळख करून दिली. बाबा, हा अमर, ज्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं. श्री देशपांडे यांनी चष्म्यातून अमरकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं भाव बदलले. त्यांनी वर्तमानपत्र बाजूला ठेवलं आणि कडक आवाजात विचारलं, तर तूच तो मुलगा आहेस ज्याच्यामुळे माझ्या मुलीची ऑफिसमध्ये बदनामी होत आहे? तुझं गाव कोणतं? वडील काय करतात? अमरनं अतिशय नम्रतेनं उत्तरं दिली. पण सुष्मिताच्या वडिलांच्या चेहऱ्यावरचं समाधान काही केल्या येत नव्हतं. त्यांनी सुष्मिताला आत बोलावलं आणि अमरला बाहेर थांबायला सांगितलं. आतून मोठ्या आवाजात भांडणाचे आवाज येऊ लागले. सुष्मिता, तू वेडी झाली आहेस का? कुठे आपण आणि कुठे हा मुलगा? याच्याकडे स्वतःचं घर नाही, बँक बॅलन्स नाही, केवळ एका पगारावर जगणारा मुलगा तुला सुखात ठेवेल असं वाटतं तुला? मी तुझा विवाह एका मोठ्या उद्योजकाच्या मुलाशी ठरवण्याचा विचार करत होतो आणि तू याला घेऊन आलीस. सुष्मितानं आपल्या वडिलांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला. तिनं अमरचा संघर्ष आणि त्याचा प्रामाणिकपणा सांगितला. पण श्री देशपांडे यांचा राग अनावर झाला होता. ते बाहेर आले आणि अमरकडे बघून म्हणाले, मिस्टर अमर, तुला जर खरंच सुष्मिताची काळजी असेल तर आजच्या आज तिला विसरून जा. तुला किती पैसे हवेत ते सांग, पण माझ्या मुलीच्या आयुष्यातून निघून जा. अमरला त्या क्षणी स्वतःचा खूप अपमान वाटला, पण त्यानं संयम सोडला नाही. तो म्हणाला, काका, मी तुमच्या मुलीवर प्रेम करतो, तुमच्या पैशांवर नाही. मला वाटलं होतं की तुम्ही तिच्या सुखाचा विचार कराल, पण तुम्हाला फक्त तुमची प्रतिष्ठा महत्त्वाची वाटते. मी आता निघतोय, पण लक्षात ठेवा, तुमची मुलगी माझ्यासोबत नेहमी सुखी राहील, कारण मी तिला एक माणूस म्हणून ओळखतो, स्टेटस म्हणून नाही. अमर तिथून बाहेर पडला आणि त्यानं सुष्मिताला मेसेज केला, मी घरी जातोय, आपण उद्या बोलू. अमर आपल्या खोलीवर पोचला तेव्हा त्याचं मन खूप अस्वस्थ होतं. त्याला वाटलं की कदाचित सुष्मिताच्या वडिलांचं म्हणणं बरोबर आहे का? आपण तिला ते ऐश्वर्य देऊ शकू का? याच विचारात तो बेडवर पडला होता. तितक्यात त्याच्या मोबाईलवर त्याच्या आईचा फोन आला. अमर, अरे बाबा, तू फोन का नाही उचलत? तुझ्या गावाहून तुझ्या काकांचे सांगावे आलेत. तुझं लग्न ठरवायचं म्हणतायत. तुझी मामे बहीण सुमा तुला पसंत आहे आणि तिचे वडील उद्या तुला भेटायला पुण्याला येणार आहेत. आईचे हे शब्द ऐकून अमरच्या पायाखालची जमीनच सरकली.
एकीकडे सुष्मिताच्या वडिलांचा विरोध आणि दुसरीकडे आईवडिलांनी आपल्यासाठी बघितलेली दुसरी मुलगी. अमर काय उत्तर देणार हे त्याला सुचत नव्हतं. त्यानं कसाबसा फोन ठेवला आणि डोक्याला हात लावून बसला. त्याला वाटलं की आता सगळं संपलंय. पण त्याच वेळी घराच्या दरवाजावर जोरात थाप पडली. त्यानं दरवाजा उघडला तेव्हा समोर जी व्यक्ती उभी होती तिला पाहून अमरच्या काळजाचा ठोका चुकला. अमरनं थरथरत्या हातांनी दरवाजाची कडी उघडली आणि समोर पाहिलं तर सुष्मिता उभी होती. तिचे डोळे रडून रडून सुजले होते. अंगावरचा तो महागडा ड्रेस जागोजागी चुरगळला होता आणि तिच्या हातात फक्त तिची हँडबॅग होती. रात्रीच्या त्या अवेळी एका उच्चभ्रू घरातील मुलीला आपल्या साध्या खोलीच्या दारात असं पाहून अमर अवाक झाला. त्यानं तिला आत घेतलं आणि पाणी दिलं. सुष्मितानं पाण्याचा पेला हातात घेतला, पण ती ढसाढसा रडू लागली. तिनं हुंदके आवरत सांगितलं, अमर, बाबांनी मला घरात कोंडून ठेवलं होतं. माझा फोन काढून घेतला होता. त्यांनी स्पष्ट सांगितलं की जर मी तुला विसरले नाही तर ते मला अमेरिकेला त्यांच्या मित्राच्या मुलाकडे पाठवून देतील आणि तिथेच माझं लग्न लावून देतील. मी संधी मिळताच घराच्या मागच्या दरवाजानं पळून आले. मला आता त्या घरात परत जायचं नाहीये अमर. मला तुझ्याशिवाय कोणीच नाहीये. अमरच्या मनात एकाच वेळी हजारो विचार दाटून आले. एकीकडे आईचा फोन ज्यानं त्याच्या लग्नाची बातमी दिली होती आणि दुसरीकडे ही सुष्मिता जी सर्वस्व सोडून त्याच्या दारात उभी होती. त्यानं सुष्मिताला शांत केलं आणि सांगितलं, सुष्मिता, पळून येणं हा शेवटचा मार्ग नसतो. पण आता तू इथे आली आहेस तर मी तुला अंतर देणार नाही. पण माझ्या घरी ही परिस्थिती कठीण आहे. आईनं गावाकडे मुलगी पाहिल्याचं सांगितलंय आणि उद्या माझे काका पुण्यात येत आहेत. सुष्मितानं अमरचा हात पकडला आणि म्हणाली, मग आपण आत्ताच काहीतरी करायला हवं अमर. उद्या जर तुझे काका आले आणि त्यांनी तुला जबरदस्ती गावी नेलं तर आपलं नातं कायमचं संपून जाईल. त्या रात्री दोघांनी मिळून एक धाडसी निर्णय घेतला. अमरनं आपल्या गावाकडच्या एका मित्राला सतीशला फोन लावला, जो पुण्यातच एका वकिली फर्ममध्ये काम करत असे. सकाळी सूर्य उगवण्यापूर्वीच अमर आणि सुष्मिता सतीशच्या ऑफिसमध्ये पोहोचले. तिथे कायदेशीर कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू झाली. दरम्यान सुष्मिताच्या घरी तिचा शोध सुरू झाला होता. श्री देशपांडे यांनी आपल्या प्रभावाचा वापर करून पोलिसांना अमरच्या खोलीवर पाठवलं होतं, पण तिथे कोणीच नव्हतं. दुपारी साधारण 12च्या सुमारास अमरच्या खोलीवर त्याचे काका आणि गावाकडचे 2 लोक पोचले, पण तिथे त्यांना कुलूप दिसलं. त्यांनी अमरला सतत फोन लावले, पण अमरचा फोन नॉट रिचेबल येत होता. इकडे वकिली कार्यालयात अमर आणि सुष्मितानं साध्या पद्धतीनं पण कायदेशीररित्या नोंदणीकृत विवाह करण्याचा फॉर्म भरला. अमरच्या मनात एक अपराधीपणाची भावना होती की तो आईवडिलांच्या संमतीशिवाय हे पाऊल उचलत आहे. पण सुष्मिताला वाचवण्यासाठी आणि आपल्या प्रेमाला न्याय देण्यासाठी याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. लग्न नोंदणीच्या कार्यालयातून बाहेर पडल्यावर सुष्मितानं विचारलं, अमर, आता पुरे काय? बाबा आपल्याला सोडणार नाहीत आणि तुझं घर. अमरने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, सुष्मिता, आता पडून राहण्यात अर्थ नाही. आपण सरळ माझ्या काकांना सामोरं जाऊया. ते पुण्यातच आहेत. दोघंही अमरच्या खोलीवर पोचले. तिथे त्याचे काका तात्यासाहेब रागानं पाय आपटत बसले होते. अमरला सुष्मितासोबत पाहताच तात्यासाहेबांचा पारा चढला. अमर, हे काय चाललंय? ही पोरगी कोण? आणि तू फोन का उचलत नव्हतास? तिकडे तुझी आई तुझ्या लग्नाच्या बाशिंगाची स्वप्न बघते आणि तू इथे शहरातल्या पोरींसोबत फिरतोयस. तात्यासाहेबांचा आवाज संपूर्ण इमारतीत घुमत होता. अमरनं सुष्मिताचा हात घट्ट धरला आणि म्हणाला, तात्या, ही सुष्मिता आहे, माझी बायको. आम्ही आजच कोर्टात लग्न केलंय. हे ऐकताच तात्यासाहेबांच्या हातातली पिशवी खाली पडली. त्यांच्यासाठी हा एक फार मोठा धक्का होता.
कारण त्यांच्या ग्रामीण संस्कृतीत अशा प्रकारे पडून लग्न करणं म्हणजे घराण्याच्या अब्रूला काळीमा फासण्यासारखं होतं. काय म्हणालास? बायको? अरे त्या सुमाचा काय? तुझ्या आईबापाचं काय? त्यांनी तुला पुण्यात शिकायला पाठवलं की ही अशी लक्षणं करायला? तात्यासाहेबांनी अमरला 2-4 कडू शब्द सुनावले, पण सुष्मितानं पुढे येत तात्यासाहेबांचे पाय शिवले. काका, आम्हाला माफ करा. पण आमचं एकमेकांवर खरं प्रेम आहे आणि अमर खूप चांगला मुलगा आहे. तो तुमच्या घराचं नाव कधीच खराब होऊ देणार नाही, सुष्मितानं अतिशय नम्रतेनं म्हटलं. सुष्मिताचं ते साधेपण आणि तिची नम्रता पाहून तात्यासाहेबांचा थोडा राग निवळला. पण ते म्हणाले, मुलगी दिसायला गुणी आहे, पण अमर, तुझ्या बापाला मी काय उत्तर देऊ? तो तर गावात तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही. अमरनं तात्यांना समजावून सांगितलं की तो लवकरच गावी येऊन सगळ्यांची माफी मागेल. तात्यासाहेब निघून गेले, पण जाताना त्यांनी एक इशारा दिला. लक्षात ठेव अमर, शहरातली ही सुख क्षणभंगूर असतात. जेव्हा तुझा बाप तुला घरातून बेदखल करेल, तेव्हा तुला या निर्णयाची किंमत कळेल. अमर आणि सुष्मिता आता अधिकृतपणे पती-पत्नी झाले होते, पण त्यांच्याकडे राहण्यासाठी फक्त ती एक छोटी खोली होती आणि ऑफिसमध्ये त्यांची नोकरी धोक्यात होती. दुसऱ्या दिवशी ते दोघेही हिंमत एकवटून ऑफिसमध्ये गेले. त्यांना पाहताच विकासनं पुन्हा एकदा टोमणं मारायला सुरुवात केली. अरे वा, नवीन जोडपं आलं वाटतं. पण आता तुम्हाला इथे जागा नाही आहे. मॅनेजमेंटनं तुमचे टर्मिनेशन लेटर्स तयार ठेवले आहेत. अमर आणि सुष्मिता डायरेक्टरच्या केबिनमध्ये गेले. तिथे सुष्मिताचे वडील आधीच बसले होते. त्यांच्यासोबत काही वकीलही होते. श्री देशपांडे यांनी अमरकडे जळजळीत नजरेनं पाहिलं आणि म्हटलं, तू माझ्या मुलीला पळून नेलंस. मी तुझ्यावर किडनॅपिंगची केस करू शकतो. सुष्मितानं खंबीरपणे उत्तर दिलं, बाबा, मी स्वतःच्या मर्जीनं गेले होते आणि आम्ही कायदेशीर लग्न केलंय. हा पहा आमचा मॅरेज सर्टिफिकेटचा फोटो. आता तुम्ही आम्हाला वेगळं करू शकत नाही. श्री देशपांडे यांचा अहंकार दुखावला गेला होता. त्यांनी डायरेक्टरकडे वळून पाहिलं आणि सांगितलं, या दोघांना आत्ताच्या आत्ता या कंपनीतून बाहेर काढा, अन्यथा मी माझे सर्व शेअर्स विकून टाकेन. डायरेक्टर हतबल झाले होते. त्यांनी 2 लिफाफे अमर आणि सुष्मिता समोर ठेवले. आम्ही हतबल आहोत. तुम्ही दोघंही आजपासून या कंपनीचे भाग नाही आहात. अमर, तुझे ड्यूज क्लिअर केले आहेत. अमरनं तो लिफाफा घेतला, पण त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. त्यानं सुष्मिताकडे पाहिलं आणि म्हटलं, हरकत नाही सर, नोकरी गेली तरी चालेल, पण माझी माणुसकी आणि माझं प्रेम माझ्यासोबत आहे. ते दोघंही बिल्डिंगच्या बाहेर पडले. पुण्याचा तो कॉर्पोरेट परिसर आता त्यांच्यासाठी अनोळखी झाला होता. सुष्मिता म्हणाली, अमर, आता आपल्याकडे नोकरी नाही, पैसे कमी आहेत आणि घरच्यांचा पाठिंबा नाही. आपण कसं जगणार? अमरनं तिला एका बाकावर बसवलं. तिचे दोन्ही हात हातात घेतले आणि अतिशय शांतपणे विचारलं, सुष्मिता, तुला आठवतंय का? तू मला मुलाखतीच्या दिवशी एक अट घातली होतीस की काहीही झालं तरी माणुसकी आणि स्वाभिमान सोडायचा नाही. आज आपण तेच केलंय. तुला माझ्यावर विश्वास आहे ना? आपण साताऱ्याला माझ्या गावी जाऊया. तिथे माझ्या बापाला भेटूया. जर त्यांनी आपल्याला स्वीकारलं तर ठीक, नाहीतर मी तिथेच काहीतरी मेहनत करून तुला सुखात ठेवीन. सांग, येशील का माझ्यासोबत त्या मातीच्या घरात? अमरनं विचारलेला तो प्रश्न सुष्मिताच्या कानात एखाद्या सुखद संगीतासारखा गुंजला. पुण्याच्या त्या धावपळीच्या वातावरणात जिथे नाती पैशांच्या मोजपट्टीत मोजली जात होती, तिथे अमर तिला मातीच्या घराचं स्वप्न दाखवत होता. सुष्मितानं डोळ्यांतले अश्रू पुसले. आपल्या पर्समधून पाण्याची बाटली काढली आणि 2 घोट पाणी पिऊन स्वतःला शांत केलं. तिनं अमरच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं.
जिथे तिला भीती नाही तर एक अथांग विश्वास दिसत होता. तिनं मंद हास्य करत म्हटलं, अमर, ज्या दिवशी मी तुझी मुलाखत घेतली त्याच दिवशी मला कळलं होतं की तू इतर मुलांसारखा नाहीस. मला तुझ्या त्या मातीच्या घरात राहायला नक्कीच आवडेल, कारण तिथे तू माझ्यासोबत असशील. आपण साताऱ्याला जाऊया. दोघांनी आपली मोजकीच कपडे आणि सामानाची बॅग भरली. अमरनं आपल्या साध्या गाडीला किल्ली लावली आणि पुण्याच्या सिमेंटच्या जंगलाला मागे सोडून ते सातारा रोडच्या दिशेनं निघाले. प्रवासात खिडकीतून येणारी थंड हवा सुष्मिताच्या चेहऱ्याला स्पर्श करत होती. वाटेत एका धाब्यावर त्यांनी गाडी थांबवली. अमरनं 2 कडक चहा आणि पिठलं भाकरीची ऑर्डर दिली. सुष्मितानं आयुष्यात पहिल्यांदाच चुलीवरच्या भाकरीचा तो खडपूस तुकडा पिठल्यात बुडून तोंडात टाकला. तेव्हा तिला जाणवलं की सुखाचा शोध महागड्या हॉटेल्समध्ये नसून अशा साधेपणात आहे. जेवण झाल्यावर अमरनं तांब्यातलं पाणी प्यायलं, हात धुतले आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. संध्याकाळच्या सुमारास ते अमरच्या गावी पोचले. गावच्या वेशीवरची ती मोठी वडाची झाडं आणि मंदिरात सुरू असलेला सायंकाळचा आरतीचा आवाज मनाला प्रसन्न करत होता. गाडी अमरच्या घरासमोर थांबली. एक साधं कौलारू घर, ज्याच्या अंगणात आई शेणाची सारवण करत होती आणि वडील विनायकराव ओट्यावर बसून तंबाखू मळत होते. अमरला आणि त्याच्यासोबत एका अनोळखी शहरातल्या मुलीला पाहून विनायकरावांचा हात थांबले. तात्यासाहेबांनी आधीच फोन करून सगळा प्रकार सांगितला असल्यानं घरातलं वातावरण आधीच तप्त होतं. आईनं हाताला लागलेलं शेण धुतलं आणि डोळ्यांवर हात ठेवून पाहत विचारलं, अमर, आलास लेका? पण ही कोण गपोरी? अमरनं सुष्मिताचा हात धरून पुढे नेलं आणि विनायकरावांच्या पाया पडत म्हटलं, बाबा, ही तुमची सून सुष्मिता. आम्ही लग्न केलंय. विनायकराव उठून उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या संतापानं थरथरू लागल्या. त्यांनी तांब्या उचलला आणि जोरात जमिनीवर आपटला. अमर, तुला आम्ही पुण्यात साहेब बनायला पाठवलं होतं की ही अशी अब्रू काढायला? गावाकडे सुमाच्या बापाला मी काय सांगू? ही शहरातली पोरगी आपल्या मातीच्या घरात आपल्या संस्कृतीत कशी टिकेल? तुला वाटलं का तरी एकदा आमचा विचार करायला? विनायकरावांचा आवाज ऐकून शेजारची 2-4 माणसंही कुतूहलानं जमा झाली. आई मात्र कोपऱ्यात उभी राहून पदरानं डोळे पुसत होती. सुष्मितानं धीर धरला. तिनं आपली बॅग बाजूला ठेवली आणि विनायकरावांच्या पायाशी जाऊन बसली. तिनं त्यांचं खरखरीत हात आपल्या मऊ हातात घेतले आणि म्हणाली, बाबा, मला माहीत आहे आम्ही तुमचं मन दुखावलंय, पण अमरनं कधीही तुमच्या संस्कारांना सोडलं नाही. त्यानं नोकरी सोडली, पण स्वतःचा स्वाभिमान आणि माणुसकी सोडली नाही. मला तुमची सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून एकदा संधी देऊन पहा. मी या घराला कधीही अंतर देणार नाही. सुष्मिताचं ते शब्द आणि तिच्या डोळ्यातली प्रामाणिकता पाहून विनायकरावांचा राग थोडा शांत झाला, पण ते काही बोलले नाहीत आणि आत निघून गेले. आईनं सुष्मिताला उठवलं. तिच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवला आणि म्हणाली, ये ग पोरी, आत ये. रागावलेत ते, पण त्यांचं मन सोन्यासारखं आहे. रात्रीचं जेवण साध्या ताटात वाढलं होतं. भाकरी, ठेचा आणि कांदा. सुष्मितानं कोणत्याही तक्रारीशिवाय ते जेवण केलं आणि आईला भांडी घासायलाही मदत केली. पुढचे काही दिवस अमर आणि सुष्मितासाठी परीक्षेचे होते. अमरनं गावी रिकामं न बसता स्वतःच्या शेतात काम करायला सुरुवात केली, तर सुष्मितानं गावातील अंगणवाडीत मुलांना शिकवायला सुरुवात केली. सुष्मिताचं शिक्षण आणि तिचं वागणं पाहून गावातील लोक तिचं कौतुक करू लागले. हळूहळू विनायकरावांचाही विरोध मावळला. ते आता सुष्मिताशी शेतीच्या कामाबद्दल गप्पा मारू लागले होते. एके दिवशी दुपारी विनायकराव जेवत असताना अमरला म्हणाले, अमर, ही पोरगी खरंच गुणी आहे रे.
शहरातली असूनसुद्धा आपल्यात इतकी मिसळली की वाटतच नाही ती बाहेरची आहे. अमरच्या मनात समाधानाची लकीर उमटली. दरम्यान पुण्यात सुष्मिताचे वडील श्री देशपांडे खूप अस्वस्थ होते. त्यांना आपल्या मुलीची खूप आठवण येत होती, पण त्यांचा अहंकार त्यांना साताराला येऊ देत नव्हता. अखेर एका दिवशी त्यांच्या पत्नीनं म्हणजे सुष्मिताच्या आईनं त्यांना खडसावून सांगितलं की जर ते आपल्या मुलीला भेटायला गेले नाहीत तर त्या एकट्या जातील. अखेर देशपांडे साहेबांची महागडी गाडी साताऱ्याच्या त्या मातीच्या रस्त्यावरून अमरच्या घरासमोर उभी राहिली. गाडीतून उतरताना देशपांडे साहेबांच्या चेहऱ्यावर अजूनही तो कॉर्पोरेट रुबाब होता. अमर आणि सुष्मिता अंगणात काम करत होते. आपल्या वडिलांना पाहून सुष्मिता धावत जाऊन त्यांना बिलगली. विनायकराव आणि आई बाहेर आले. त्यांनी देशपांडे साहेबांचं साध्या पण प्रेमाच्या पद्धतीनं स्वागत केलं. विनायकरावांनी पाहुण्यांना बसायला सतरंजी अंथरली आणि आईनं तांब्याभर थंड पाणी दिलं. देशपांडे साहेबांनी ते पाणी प्यायलं आणि त्यांना जाणवलं की पुण्याच्या त्या वातानुकूलित केबिनमध्ये जे समाधान मिळत नव्हतं ते या मातीच्या घरातल्या पाहुणचारात आहे. देशपांडे साहेब विनायकरावांना म्हणाले, विनायकराव, मला माफ करा, मी अमरला खूप कमी लेखलं होतं. माझ्या मुलीच्या चेहऱ्यावरचा हा आनंद मी पुण्यात कधीच पाहिला नव्हता. अमरनं फक्त तिचं मन नाही तर माझंही मन जिंकलंय. त्या दिवशी दोन्ही कुटुंब एकत्र जेवली. देशपांडे साहेबांनी अमरला पुण्यात परत येऊन त्यांचा बिझनेस सांभाळण्याची ऑफर दिली, पण अमरनं नम्रपणे नकार दिला. अमर म्हणाला, बाबा, मला इथल्या मातीत राहूनच काहीतरी करायचंय. मी इथंच एक छोटा प्रक्रिया उद्योग सुरू करणार आहे, जेणेकरून गावातील तरुणांना रोजगार मिळेल. सुष्मितानं त्याच्या निर्णयाला साथ दिली. काही वर्षानंतर अमर आणि सुष्मिताचा साताऱ्यात एक मोठा फार्म हाऊस आणि प्रक्रिया उद्योग उभा राहिला होता. त्या उद्योगाचं नाव होतं भरोसा आग्रो. त्यांच्या लग्नाचा वर्धापन दिन होता. संपूर्ण गाव जेवायला आलं होतं. विनायकराव आता म्हातारे झाले होते, पण ते अभिमानानं लोकांना सांगत होते की हा सगळा त्यांच्या मुलाचा आणि सुनेचा पराक्रम आहे. देशपांडे साहेबसुद्धा तिथे हजर होते. त्यांनी अमरच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. जेवण झाल्यावर अमर आणि सुष्मिता आपल्या घराच्या गच्चीवर बसले होते. समोर शेतातल्या पिकांवर चंद्राचा प्रकाश पडला होता. अमरनं सुष्मिताचा हात हातात घेतला आणि विचारलं, सुष्मिता, तुला त्या दिवशीच्या त्या नोकरीतल्या अटीचा अर्थ आता पूर्णपणे समजला का? सुष्मितानं अमरच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि हसून म्हटलं, हो अमर, ती अट फक्त नोकरीसाठी नव्हती, तर ती आयुष्यासाठी होती. की काहीही झालं तरी माणुसकी आणि विश्वासाची सोबत सोडायची नाही. आज आपल्याकडे फक्त पैसे नाहीत, तर लोकांचं प्रेम आणि आपलं सुख आहे. यापेक्षा मोठी नोकरी कोणती असू शकते? रात्रीची शांतता आणि त्या चांदण्यांच्या प्रकाशात दोघांच्याही मनात एकच भावना होती की जेव्हा प्रेम आणि स्वाभिमान एकत्र येतात तेव्हा मातीचं घरसुद्धा एखाद्या राजवाड्यापेक्षा सुंदर दिसतं. कथेचा शेवट या सुखद विचारानं होतो की यशाची खरी व्याख्या ही पगार किंवा पदामध्ये नसून आपण आपल्या मूल्यांशी किती प्रामाणिक राहतो आणि किती माणसं जोडतो यात आहे. मित्रांनो, तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर लाईक करा आणि या कथेबद्दल मला तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. सदैव आनंदी रहा. धन्यवाद.